हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर आज मी सकाळीच इथे साफसफाईला सुरुवात आहे ना केलेली होती आपल्या किचनची डीप क्लिनिंगची. कारण बरेच दिवस झाले चालू होतं माझं, पण मुलंही होती लहान आणि परत गावाला इकडे तिकडे जाणं येणं ते असं चालू होतं. त्यामुळे जरा म्हटलं थोडं जरा उशिराच करूया आपण साफसफाईला सुरुवात, म्हणजे सगळं काही व्यवस्थित राहील त्यावेळेस. आणि सकाळी मेन म्हणजे साफसफाईला सुरुवात करायच्या आधी जर आपलं स्वयंपाक वगैरे झालेलं असलं ना, एकदाची साफसफाईला लागलं की मग परत आपल्याला दुसऱ्या गोष्टींकडे बघायची गरज नसते. त्यासाठी सकाळीच जर टिफिन वगैरे देऊन झालेला असला तर ते आपल्याला सोपं पडतं, किंवा सगळ्यांचं आता झालेलं आहे बाबा, म्हणजे परत आपल्याला स्वयंपाकाची गरज नाही. तर स्वयंपाक सकाळीच झालेला होता. मी आज पूर्ण स्वयंपाक सकाळीच आमच्यासुद्धा करून घेतलेला होता. त्यानंतर मग मी आपले जेवणाचा जो काही पसारा होता ना किचन ओट्यावरचा, तो सगळा काही आवरून घेतला आणि गॅस ओटा पण क्लीन करून घेतला. घरातलं जे काही कामं होती ना छोटी मोठी ती पूर्ण पटापट आवरून घेतली, कारण आज साफसफाई करायची आहे म्हटल्यावर लवकर घरातली कामं आवरायलाच हवी. तर ती कामं सगळी काही आवरून घेतली आणि त्यानंतर मग साफसफाईला सुरुवात केलेली होती. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं, आपण साफसफाई काढतो आणि परत तो स्वयंपाक, किचनवरची भांडी वगैरे आणि तो सगळा पसारा बघून जरा म्हणजे आपल्याला कसं तरी, मला तरी मग जास्त पसाऱ्यासारखं वाटतं. कारण स्वयंपाक म्हटलं म्हणजे आपला किचन ओटा खूप जास्त खराब वगैरे झालेला असतो आणि परत आपण साफसफाई त्यातल्या त्यात काढतो आणि मग ते आवरू का हे आवरू असं आपल्या मनामध्ये चालू असतं. त्यामुळे सगळ्यात आधी पूर्ण जर गॅस ओटा क्लीन असला की पटपट आपल्या साफसफाई जेवढी करायची आहे ना ती लवकर होते. तसं जर आपण साफसफाईला सुरुवात म्हणजे वर्षातनं आपण 2 वेळा तरी आपल्या किचनची डीप क्लिनिंग करत असतो. एक म्हणजे दिवाळीच्या आधी आणि दुसरी म्हटली तर आता मे महिन्याच्या मुलांना सुट्ट्या संपायच्या आधी. कारण एकदाचा पाऊस पडला किंवा स्कूल ओपन झाली मुलांची की मग आपलंही रुटीन सगळं व्यवस्थित असतं आणि वेळही नसतो, कारण धावपळ वगैरे सुरू होऊन जाते. त्यासाठी सुट्ट्यांमध्ये आधी आता मुलांची स्कूल ओपन व्हायच्या आधी ही कामं आवरून घेतलेली बरी. तर त्या आपण मे महिन्याच्या आधी घरातील पूर्ण साफसफाई करत असतो. तर मग आणि एकदाचा का पाऊस सुरू झाला तर आपल्या मुंबईमधला पाऊस तुम्हाला माहीतच आहे की ऊन म्हणजे अजिबात नसतं आणि त्यातल्या त्यात साफसफाई तर मग नकोच. कारण साधं काही आपली रोजचीच भांडी वगैरे धुतली तर तीच सुकत नाही, इतका पाऊस इथं असतो. त्यामुळे ही कामं आधीच वेळेवरती झालेली बरी असतात. तर तेच इथं साफसफाई काढलेली होती. पूर्ण ट्रॉल्यांमधली भांडी आधी अगोदर काढून घेतली आणि जे काही आपलं छोट्या मोठ्या डब्यांमधलं जे काही होतं ते दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून भांडी सगळी इथे किचन ओट्यावरती मी आधी काढून घेतलेली होती. सकाळी आधी जी काही होती ना निघालेली तेवढी भांडी क्लीन झालेली होती. जसं की तेलाची बरणी वगैरे बरंचसं काय भांडी होती ना, ते तेलाची बरणी तर मी गरम पाण्यामध्येच टाकली, थोडं निरमा पावडर वगैरे टाकून मस्त छान क्लीन होऊन गेलेली होती. गरम पाण्यात तेलाची बॉटल वगैरे टाकली ना पटकन म्हणजे आपल्याला क्लिनिंगला खूप जास्त सोपं पडतं. त्यामुळे मी एकदा गरम पाणी करते, थोडीशी पावडर टाकून थोडा वेळ पडून राहिली की लगेच 5 मिनटातच आपली तेलाची बरणी वगैरे क्लीन होऊन जाते. आणि जे साडी कलेक्शनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत परवाच्या दिवशी शेअर केलेला होता ना, तो अलिबागची जी काही आमची ट्रिप होती ना त्याच्या आधीच मी शूट करून ठेवलेला होता. पण त्याला मला एडिटिंगला वेळच भेटला नव्हता, कारण अचानक आमचं अलिबाग जायचं ठरलं आणि इतकी जास्त धावपळ झाली ना, एक दिवस आधीच ठरलं की उद्या आपल्याला निघायचं आहे असं. त्यामुळे खूप म्हणजे तयारीला आणि त्याला आणि संध्याकाळपर्यंत नक्कीच नव्हतं आमचं जायचं. संध्याकाळी म्हणजे रात्री 7 वाजेलाच मला माहीत पडलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं आहे 6ला अलिबाग जाण्यासाठी. आणि त्याच दिवशी मी माझ्या साड्यांचा जो काही व्हिडिओ होता ना तो शूट करून ठेवलेला होता. तर तो एडिटिंग करायचा मग राहिलाच. मी तयारीमध्ये लागून गेली. म्हटलं जाऊ द्या. आणि तिकडनं आल्यानंतर मग आपले जे काही फिरणं होतं अलिबागच्या बीचवरती वगैरे, तो व्हिडिओ टाकायची एक्साइटमेंट जरा जास्त होती मला. त्यामुळे मग मी तो व्हिडिओ तुम्हाला आधी पाठवला आणि त्यानंतर मग साडी कलेक्शनचा व्हिडिओ पाठवला. तर असो चला, ज्या काही साड्या होत्या माझ्याकडे जो व्हिडिओ मी टाकलेला होता त्यासाठी तुम्ही प्रेम दिलं कमेंटच्या माध्यमातून, तर तेच खूप आहे. तर चला,
भांडी वगैरे सगळी काही धुवून झालेली होती. आज मी काही पुसायच्या वगैरे याच्यामध्ये पडली नाही, कारण ऊन भरपूर आहे म्हटलं. आणि जी माझ्याकडे जाळी आहे ना, ती मी वर्षातनं 2दाच काढते, कारण एवढी मोठी जाळी मला काही लागत नाही भांड्यांची. ती मी बेडमध्येच ठेवून देत असते. पण आता काढलेली होती. सध्या आता कांदे वगैरे आहेत ना, ते भरायचे आहेत तिच्यामध्ये, त्यासाठी मी वरती काढली. पण अचानक लक्षात आलं, आता आपण साफसफाई वगैरे काढत आहोत, याच्यातच पूर्ण भांडी एकदाची सगळी काही धुवून वगैरे ठेवते म्हटलं, म्हणजे सुकून जातील पटकन. त्या जाळीमध्ये पूर्ण माझी भांडी मावून गेलेली होती, आणि जेवढी थोडीफार ताटं वगैरे जी होती ना वरची ती मग नंतर धुतली. किचनमधली साफसफाई कितीही करा, जेवढी केली तेवढी कमीच आहे. मी काय केलेलं आहे, जेवढी भांडी मला लागतात किंवा माझ्याकडे कोणी आलं 4-5 पाहुणे वगैरे, तेवढी लागणारी भांडी तेवढीच मी वरती ठेवलेली आहेत. बाकीची सगळी मी पॅकिंग करून ठेवून दिलेली. कारण जी भांडी आपण वर्षभर वापरत नाही, आता याच्यामध्ये पण बरीचशी भांडी आहेत तशी की मी काही त्यांचा वापर होत नाही, पण तरीसुद्धा मी ते ठेवलेले आहे. इमर्जन्सी लागलं तर मग परत काढा आणि ठेवा, त्यामुळे. तर तरीसुद्धा आपण ती भांडी जर ठेवली तर अशा पद्धतीची साफसफाई ज्यावेळेस काढतो ना, तेव्हा खूप जास्त भांड्यांचा पसारा होतो, आणि ती भांडी आपल्याला लागत नसले तरीसुद्धा त्यांचं क्लिनिंग आपल्याला करावंच लागतं. पण आता गरजेपुरतीच जेवढी आहेत ना, तेवढी मी वरती ठेवलेली आहेत. तरीसुद्धा बरीचशी काय काय आहेत त्याच्यामध्ये. तर तेवढी भांडी मग आता बाकीची तर इथं सुकत होती, आणि ताटं वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मग ती इथे अशा पद्धतीने उन्हामध्येच ठेवून दिलेली आहे. बाल्कनीमध्ये ना ऊन येतं थोडंफार, त्यामुळे लगेच सुकतात भांडी. आणि सकाळ सकाळी जर साफसफाईला सुरुवात केलेली असली तर जरा लवकर होते, कारण दुपारच्या वेळेला ना खूप जास्त गरमही होतं, आणि त्यामुळे नकोसं वाटतं घरातील बाकीची जी काही कामं आहेत ती करायला. कारण कालच्या दिवशी तसंच झालं, मला कालच साफसफाई करून घ्यायची होती 1 दिवस आधीच. पण आधीच घरातील बाकीची कामं वगैरे करायला लागली, त्यामुळे जरा उशीर होऊन गेला. आणि मग सिद्धी, वेदून त्याही त्यांच्यासोबत मग परत आणि जेवण वगैरे झाल्यानंतर करते म्हटलं तर मग कंटाळाच येतो. त्यामुळे मग काल काही झालेच नाही, काल तसंच राहिलं ते. आज म्हटलं आधी ह्या उठायच्या आधी ना साफसफाईला सुरुवात करून घेते, म्हणजे उठल्या तरी काही टेन्शन नाही. आपली कामं आपण मग काढलेलं असलं की बरोबर त्या दिवशी करतच असतो. आता पुढचे 2-3 दिवस सुट्ट्या आहेत म्हटलं, त्यामुळे त्यांचं उठणंही जरा आरामातच चालू आहे, कारण एकदाचं स्कूल चालू झालं म्हणजे काही मग वेळ नसतो मुलांनाही. त्यामुळे जरा थोडे दिवस, अजून 2-3 दिवस आहेत त्यांच्याकडे, कारण 1 तारखेनंतर परत स्कूल ओपन होणारच आहे. त्यामुळे अजून 2 ते 3 दिवस आहेत त्यांच्याकडेही. चला, भांडी सगळी झाली होती धुवून. किचन ओट्यावरचं जे काही होतं ते आवरून घेतलं, आणि ट्रॉले पुसायला घेतलेले आहेत. काढत नाही मी यांना, बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. ह्या निघू शकतात बाहेर, पण मी काढत नाही, कारण तिथल्या तिथं पुसून घेतल्या की तरीसुद्धा स्वच्छ राहतात, काही खराब होत नाही. कारण माझ्या आधीच्या घरी ना मी काढून वगैरे धुवून स्वच्छ करून ठेवत होती, तर त्यातले जे काही छर्रे वगैरे असतात ना, ते निघतात, आणि त्यामुळे ट्रॉली लावायला आणि आपल्याला उघडायला ना खूप जास्त त्रासही होतो. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपलं काम होत असेल तर मग काही हरकत नाही आहे. आपण इझिली जर हे काही सगळं करू शकतो स्वच्छ, तर आणि क्लीन राहतं. जर वेळच्या वेळी त्याच्यामध्ये सुकलेली भांडी वगैरे आपण ठेवत असलो, किंवा एखादा पेपर वगैरे टाकून ठेवला खाली, तर काही ट्रॉल्या खराब होत नाही आपल्या, राहतात तशाच्या तशा स्वच्छ. त्यामुळे मग, आणि ओली भांडी शक्यतोवर नाही ठेवली ना तर ट्रॉली काही जंग वगैरे पकडत नाही. तर आहेत, त्यामुळे मी त्यांना बाहेर काही काढायच्या भानगडीत पडतच नाही. तिथल्या तिथं अशा पद्धतीने क्लीन करत असते. जरी 6 महिन्यातनं एकदा अशा पद्धतीची डीप क्लिनिंग होत असली तरीसुद्धा महिन्यातनं एखाद्या वेळेस तरी आपण काढत असतो, की झाड, झटक, धूळ वगैरे जी आहे ती क्लीन करत राहतो आपण. जसं आपल्याला घाण वगैरे दिसायला लागली, स्वच्छ नसलं, तर मग आपण वेळ काढून थोडं तरी अधूनमधून स्वच्छता करत असतो. आणि केलीच पाहिजे, तरच व्यवस्थित छान आपल्या ट्रॉल्या ज्या आहेत त्या राहतातही, आणि उघडताना जरा आपल्याला फ्रेश वाटतं, जर आपलं व्यवस्थित असं सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं असलं तर. तर एका वेळेस ओल्या कापडाने आणि दुसऱ्या वेळेस सुक्या कापडाने अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या ज्या काही ट्रॉली होत्या ना त्या पुसून घेतलेल्या होत्या. वरच्या ट्रॉलीपासून सुरुवात केलेली असली की मग जो काही कचरा वगैरे असला किंवा धूळ वगैरे असली ती खालच्या साईडने क्लीन करत गेलो की व्यवस्थित असं होत असतं. आणि रोजच्या रोज बाहेरचं फर्निचर तर पुसलंच जातं. व्यवस्थित छान पुसून वगैरे झालेले आहे, फॅन लावून दिलेला आहे, आणि अशा पद्धतीने थोडा वेळ जरा उघड्या ठेवलेले आहेत. पूर्ण क्लीन करून झालेले मागच्या साईडला पण,
पुसून घेतलं छान कापडाने. जास्त करून ना इथे धूळ वगैरे अशी जमा होते, त्यामुळे इकडच्या साईडला जरा खराब होत असतं. तेही पुसून झालेलं आहे. जास्त ट्रॉले बाहेर काढायच्या भानगडीत मी काही पडली नाही, फक्त व्यवस्थित अशा पद्धतीने क्लीन करून जरी घेतल्या ना तरी पण छान क्लीन होऊन जातात. त्या चांगल्या आहेत. त्यांच्यामध्ये जर प्लॅस्टिकचे पेपर वगैरे किंवा काही टाकलेले असले तर मग खराबच होत नाही. ट्रॉल्या नेहमी स्वच्छ आणि चांगल्या राहतात. मेन म्हणजे भांडे जर आपण ठेवताना छान व्यवस्थित कोरडे करून ठेवले ना तर ट्रॉल्या खराब होत नाही, जंग वगैरे पकडत नाही आपल्या. थोडा वेळ राहू देते असंच उघडं जरा, नंतर लावते थोड्या वेळाने भांडी वगैरे. चला, थोडा वेळ मी या ट्रॉल्या तशाच ठेवल्या. आमचं जेवण वगैरे राहिलेलं होतं, जेवण करून घेतलं आणि तोपर्यंत भांडी वगैरे ही आपली मस्त छान सुकून गेलेली होती पूर्ण. आणि त्यानंतर मग आपलं हे जे काही पेपर होते ना हेही पुसून घेतले. हे पेपर माझे कधीचे आहेत, 2-3 वर्ष झालेले आहेत या पेपरला, पण ते काही खराब होत नाही. कारण ज्यावेळेस साफसफाई काढते ना तेव्हा त्यांना पुसून घेत असते. पुसले ना तरी ते होऊन जातात एकदम चकाचक. आणि जिथे तेलाची बॉटल वगैरे ठेवते ना तिथे अजून एक प्लॅस्टिक पेपर टाकून देत असते, म्हणजे जेणेकरून खालचा पेपर पण चिकट होत नाही. तेवढं प्लॅस्टिक काढलं की स्वच्छ करून आपण धुवून ठेवू शकतो परत. तर तिकडचं सगळं व्यवस्थित असं लावून आलेली होती, म्हणजे इकडनं डायरेक्ट भांडी घेतली की आपल्या ट्रॉलींमध्ये लगेच आपल्याला आपल्या ट्रॉलींमध्ये भांडी सगळी लावता येतील. तिकडे सगळं काही रेडी झालेलं होतं. असं स्टेप वाईज जर साफसफाई पटापट होत असली की जास्त घाण पसाराही होत नाही आणि आपल्यावरती सुद्धा कामाचा लोड येत नाही. आजच्या दिवशी माझी साफसफाई जरा लवकरच झालेली होती, कारण सकाळी लवकर सुरुवात मी केलेली असल्यामुळे पटकन सगळं काही आवरून माझं झालेलं होतं. आणि ट्रॉल्या आपल्या एकदाच्या व्यवस्थित अशा क्लीन करून झाल्या ना की थोडा थोडा भीमसेनी कापूर आपण खालच्या साईडला टाकून दिला ना की कॉक्रोच वगैरे होत नाही ट्रॉल्यांमध्ये. मग मी मागच्या वेळेसही तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं की मी नेहमी आपल्या ट्रॉल्या क्लिनिंग केल्या की त्यावेळेस भीमसेनी कापूर टाकत असते. यावेळेस काही शूट वगैरे केलं गेलं नाही माझ्याने. पटकन क्लिनिंग करून मी तिथे कापूर वगैरे टाकून घेतलेला होता आणि लगे हात तिथे आता भांडी वगैरे लावायला सुरुवात केलेली होती. आपली ॲल्युमिनियमची जी भांडी असतात ना, म्हणजे टोप वगैरे जे असतात ना आपल्याकडे, त्यांना जर आपण तो काळा साबण येतो ना भांडी घासायचा, त्याच्याने बारीक तारने जर ती ॲल्युमिनियमची पातेली वगैरे घासून घेतली ना, इतकी जास्त चकाचक होऊन जातात ना, अगदी नव्यासारखे वाटतात आपल्याला. ॲल्युमिनियमचे डब्बेसुद्धा मी त्याच्यानेच क्लीन करत असते. यावेळेस डबे काही काढणार नाही, कारण ॲल्युमिनियमच्या डब्यांमध्ये मी काहीच ठेवलेलं नाही आहे. सगळं स्टीलच्या डब्यांमध्येच ठेवलेलं आहे. 6 डबे माझ्याकडे स्टीलचे आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये सगळं सामान बसतं माझं. आणि वरच्या साईडला ना पूर्ण पॅकिंग असल्यामुळे डबे खराब व्हायचे प्रश्नच येत नाही. तसेच्या तसे असतात ते, त्यामुळे तिथं मी क्लिनिंग करत नाही. फक्त साडींचे जे मोठे डबे आहेत ना ते ज्यावेळेस खाली होतात ना तेव्हाच क्लीन करून त्याच्यामध्ये ठेवत असते स्टीलचे डबे. आणि ॲल्युमिनियमचे डबे मी त्यासाठी आता यावेळेस काही काढलेलेच नाही आहे. दिवाळीच्या वेळेस क्लिनिंग केलेलेच होते. आणि माझं जे आधीचं घर होतं ना तिकडे असं वरतीच लावलेले असायचे लॉफ्टवरती, आणि पॅकिंग वगैरे नव्हतं तिथे. खालच्या साईडला फक्त ट्रॉली केलेल्या होत्या, त्यामुळे मग ते सारखे जेव्हा साफसफाई काढली ना तेव्हा तेही डबे क्लीन करून घ्यावेच लागायचे. आणि तेवढा मात्र मग एक दिवस एक्स्ट्रा जायचा माझा, कारण डबे वगैरे वरच्या साईडची क्लिनिंग खूप जास्त उशीर व्हायचा साफसफाईचा. पण जेव्हापासून इकडे आल्यानंतर हे पॅकिंग झालेलं आहे ना फर्निचरमुळे, तर साफसफाईचं काम खूप म्हणजे खूप सोपं झालेलं आहे. इझी साफसफाई सगळी होऊन जाते. पॅकिंग असलं की मग आपले डबे वगैरे जास्त खराब होत नाही. वरच्या साईडला एखाद्या वेळेस महिन्यातनं पुसून घेतलं तरी क्लीन होऊन जातं. तर चला, पूर्ण भांडी जवळजवळ बघता बघता लावून झालेली आहेत. मसाल्याचा डब्बाही घासून वगैरे ठेवलेला होता, तो भरून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आता जे काही होतं सगळं ते. आणि ट्रॉल्या वगैरे जेव्हा अशा पद्धतीच्या क्लीन करून झालेल्या असल्या आणि भांड्यांना छान चकाकी आलेली असली की मग सारखं उघडून बघावं असं आपल्याला वाटत असतं की क्लिनिंग झालेली आहे बाबा. आणि ते स्वच्छ बघून जरा मनाला समाधान आपल्या वाटतं की अरे वा, क्लिनिंग झाल्यानंतर किती छान आणि मस्त भांडी जी आहेत ते आपली दिसत असतात. आणि मोकळंसुद्धा वाटायला लागतं जरा आपल्याला. तेवढंच सामान असतं पण छान व्यवस्थित आवरून ठेवलेलं असलं की ते अजून जास्त क्लीन आणि स्वच्छ नीटनेटकं आपल्याला दिसत असतं.
अलिबागहून आल्यानंतर तर कपड्यांचा इतका जास्त पसारा होता ना ताईंनो, 2 दिवस तर कपड्यांचंच चाललं. कारण तिथली माती इतकी म्हणजे समुद्रामधली जी वाळू असते ती घरी आल्याशिवाय काही राहत नाही. 2-3 दिवस पूर्ण कपड्यांमध्येच गेले आणि इतकी जास्त कितीही पाण्यांमध्ये सारखं सारखं काढा ठेवा तरीसुद्धा ती माती काही निघायला बघत नाही. खूप जास्त म्हणजे आपण मज्जा तर करून येतो, पण घरी आल्यानंतर ते खराब झालेले कपडे धुवायला मात्र आपल्याला खूप जास्त उशीर जातो आपला. आणि आमचं तर यावर्षी म्हणजे 8 ते 10 दिवस झाले, की इकडे जा, तिकडे जा, गावाला जा किंवा काही असं बरंचसं काय काय चालू आहे. आणि त्यामुळे गावी जर गेलो, की तिकडनं आल्यानंतर तो परत कपड्यांचा पसारा, परत पुन्हा कुठे जायचं निघालं, की परत तेच. असं सतत चालू आहे. चला कांदे आणलेली होती आणि तीच मला इथे भरून घ्यायची होती. त्यासाठीच ही जाळी मी काढून घेतलेली होती. मागच्या वेळेस मी बेडच्या इथं माझ्याकडे आहे मोठी फळी आहे ती व्हील्सवाली. तर ती आपण आतमध्ये बेडच्या खाली मी तिला घालू शकते, व्यवस्थित ठेवू शकते तिथे कांदे. पण पुढच्या साईडला ना माझी एक गादी असते आणि त्यामुळे मग ते कांदे जरा मला काढायचे असले ना, तेव्हा खूप जास्त प्रॉब्लेम होऊन जातो आतल्या साईडला. त्यामुळे ह्यावेळेस ठरवलेलं होतं, की ह्या जाळीमध्येच कांदे व्यवस्थित नीट करून भरते म्हणजे आणि बाल्कनीमध्ये जरी ठेवलं तरी राहतील व्यवस्थित. कारण हवा वगैरे व्यवस्थित असली की बरेच दिवस टिकतातही. आता पावसाळा लागायच्या आधी सगळ्याच ताईंचं हे काम सुरू असेल. लसूण साठवून ठेवा, भरून ठेवा वर्षभराचा किंवा कांदा भरून ठेवा. ही कामं आपण करतच असतो. कारण वर्षभर नंतर मग कांद्याचे भाव वाढले किंवा घटले तरी टेन्शन नाही. आपला एकदाचा कांदा भरून झालेला असला की. तर तेच इथे सगळा व्यवस्थित अशी साल वगैरे काढून घेतलेली होती कांद्यांची आणि नंतर आता बाल्कनीमध्ये ठेवला जाईल. पण कांदे नीट करायचं काम तेवढं झालेलं होतं. साफसफाईसोबतच हेही एक काम महत्त्वाचं होतं आणि तेही वेळेवरती झालं आज पूर्ण करून. कारण आज जर कंटाळा केला असता तर पिशवीमध्ये जर ते कांदे तसेच राहिले ना, काही वेळा खराब होऊ शकतात. किचन ट्रॉली तर क्लीन झालेलीच होती, पण वरच्या साईडला लाद्यांची क्लिनिंग राहिलेली होती. व्हिडिओमध्ये जवळून जरा तुम्हाला दाखवलेलं आहे मी. कारण आपण लांबून बघतो ना, तर ह्या लाद्या एकदम क्लीनच दिसतात. पण जेव्हा आपण त्यांची क्लिनिंग करतो ना, तेव्हा त्याच्यावरती असा चिकट जो काही थर असतो ना, तो आपल्याला दिसत असतो. तर आणि वरच्या साईडला ना चिमणी वगैरे नसल्यामुळे ह्या साईडचं जे काही पोर्शन आहे ना पूर्ण लाद्यांचा, तो जरा जास्त प्रमाणात असा पिवळसर आणि चिकट होत असतो. त्यामुळे महिन्यातनं एकदा तरी इथे एक हात मारावाच लागतो. आणि जेव्हा अशा पद्धतीची मी किचन क्लिनिंग काढलेली असते ना, साफसफाई वगैरे भांड्यांची सगळी, तेव्हा नाही करत, दुसऱ्या दिवशीही क्लिनिंग करत असते. पण आज एकावर एक काम होतच होती, लवकर लवकर सगळी पटापट. तर म्हटलं चला आता हेही उरकून घेऊया, परत पुढच्या दिवशी आपल्याला काहीतरी दुसरं करता येईल घरातलं. नाहीतरी किचनमधली क्लिनिंग जर करायची असली तर थोडा फार का होईना मुहूर्त आपल्याला काढावाच लागतो. कारण आज करू, उद्या करू मध्ये ती कामं बऱ्याच वेळेला आपण टाळत असतो किंवा राहूनही जातात. काही वेळेला कंटाळा येतो, काही वेळेला नको वाटतात कामं करायला, मूडवरती पण असतं. पण आज छान मूड होता, म्हटलं चला आता हेही करून घेऊयात. तर ह्या लाद्या मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितलंच आहे, की मी जे कपड्यांसाठी रिनचं लिक्विड वापरते ना, थोडं पाण्यामध्ये टाकते आणि एखादा सॉफ्ट कापड असला ना आपल्याकडे, त्याच्याने मी ह्या पुसत असते. अगदी इझी क्लीन होऊन जातात आणि पटपट होतं, काही जास्त उशीरही लागत नाही. तर ती कामं फक्त किचनचा जेवढा पोर्शन होता ना, तेवढंच पॅसेजमधलं वगैरे लाद्या सगळ्या काही पुसायच्या राहूनच गेलेल्या होत्या. कारण म्हटलं जाऊ दे, त्यानंतर आपल्याला पुसता येईल. पण किचनचा भाग पूर्णपणे क्लीन झाला की मग आपलं काम जरा सोपं होऊन जाईल आणि दुसऱ्या दिवशी परत आपल्याला काही परत अजून याच्यामध्ये वेळ घालवायची गरजही पडणार नाही त्यासाठी. आता तुम्हाला जर किचनचं म्हणजे असं लाद्या वगैरेचं काम वगैरे करायचं असलं ना, म्हणजे फुल स्टाईल वगैरे किचनची, तर कधीच अशा पद्धतीची जी चेक्सवाली लादी असते ना, ती बसवायचीच नाही किचनमध्ये. कारण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये धूळ म्हणा किंवा फोडणी वगैरे देतो ना, तेव्हा चिकट ते जरा जास्त होत असतं आणि क्लिनिंगसाठी ते जरा जड जातं. अशा प्लेन लाद्या राहिल्या ना, की पटकन आपण त्याची क्लिनिंग करून घेऊ शकतो. तर अर्ध्या तासामध्ये हे पूर्ण किचनच्या लाद्या वगैरेही मस्त छान अशा माझ्या पुसून झालेल्या होत्या आणि पूर्ण किचन मस्त छान क्लीन आणि चकाचक झालेलं होतं. अशा मस्त क्लीन आणि छान आवरलेल्या किचनसोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. ताईंनो, मे महिन्याच्या साफसफाईसाठी तुम्हाला थोडं तरी मोटिवेशन मिळालंच असेल अशी अपेक्षा करते. आणि खरंच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल तर लाईक करा, हाईपही करा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज आपले 12:30ला येणारे व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.